माझ्या बापाला लय पाडलं ह्यानी. मी काय म्हणतोय, बांधत का हाणा कोरला ठेवला. तू टाकी सांगतोय तुमचं लय चुकलंय. ती खाण कुठे ही कुठे ही कुठे सरकारी मोजणी आणायची. सरकारी मोजणी आणा. थांबा थांबा थांबा. तुमच्याही गावात शेजारच्या रस्त्यावरून किंवा बांधावरून असेच वाद किंवा भांडण होत असतील तर आत्ताच थांबा. कारण तुम्ही जर आता रस्त्यावरून वाद घातले तर आता तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. तुमचे सर्व सरकारी लाभ जे आहेत ते थेट बंद होतील. अजून काय काय नुकसान होणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. त्यामुळे तुमचं नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा योजना दरबारमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा पांदन शेत रस्ते योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने एक अत्यंत महत्वाचा आणि एक कडक निर्णय हा जारी केलेला आहे. या शेत रस्त्यांसाठी किंवा पांदन रस्त्यांसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड किंवा फार्मर आय डी हे पुढील 5 वर्षासाठी डायरेक्ट ब्लॉक होऊ शकतं. त्यामुळे तुमचं केंद्र सरकारने हा आता निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पुढे जर शेत रस्ते किंवा पांदन रस्ता विरोध करताना शेतकऱ्यांना खूप मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. हा निर्णय काय आहे आणि कोणते नवीन नियम आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर राज्य सरकारने नुकतंच संदर्भात एक शासन निर्णय GR शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. या नवीन निर्णयानुसार काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते काय आहे ते खालीलप्रमाणे आहेत. तर पहिला बदल आहे अतिक्रमणावर कडक कारवाई. आता जर एखाद्या शेतकऱ्याने शेत रस्त्यावर किंवा पांदन रस्त्यावर अतिक्रमण केले असेल, पिकाची लागवड केली असेल किंवा त्यामध्ये रस्ता अडवला असेल तर त्याची नोंद ही गावाच्या नकाशावर असेल तर अतिक्रमण हटवणे बंधनकारक आहे. यासाठी तहसीलदाराकडून संबंधित शेतकऱ्याला 7 दिवसाची नोटीस ही दिली जाईल. 7 दिवसाच्या आत अतिक्रमण न हटवल्यास प्रशासनाकडून कारवाईचा बाळगा हा उगारला जाईल आणि ते अतिक्रमण हटवले जाईल. नंबर 2 म्हणजे 5 वर्षासाठी आधार कार्ड देखील ब्लॉक करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक अडचण जर अडथळे निर्माण केले तर शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर ID हे 5 वर्षासाठी डायरेक्ट ब्लॉक करणार आहेत किंवा काळ्या यादीत देखील टाकणार आहेत. आणि नंबर 3 म्हणजे फार्मर ID ब्लॉक झाल्यावर काय नुकसान होणार आहे तर एकदा फार्मर ID ब्लॉक झाली तर राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ हा तुम्हाला अजिबात घेता येणार नाही. यात प्रामुख्याने म्हणजेच पीक विमा योजना, हरभरा हमी भाव योजना किंवा कोणत्याही गोष्टीची महाडीबीटीच्या सर्व योजना, त्याचबरोबर अनुदान, ही पीक पाहणी इत्यादींचा लाभ आणि पूर्णपणे हे लाभ पूर्ण बंद होणार आहे. आणि 4 नंबर म्हणजे भूसंपादन आणि जमीन दान नियम. या योजनेअंतर्गत सरकारी रस्त्यांसाठी कोणतेही जमिनीचे सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही मोबदला हा मिळणार नाही. पण जर एखाद्या शेतकऱ्याला रस्त्याची स्वतःहून जमीन दान करायची असेल तर तो हक्क सोडपत्र किंवा दानपत्र करून देऊ शकतो. फायदा काय आहे, यासाठी दानासाठी लागणारे नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर ही जमीन एकदा रस्त्यासाठी दिली की ती पुन्हा परत मागता येणार नाही. त्याच्यामुळे 7/12ची नोंद ही देखील त्याची काढून टाकण्यात येईल. तर 5 नंबर म्हणजे कंत्राटदार आणि समितीचे नियम. नवीन नियमानुसार प्रगतशील शेतकरी निवडण्याचे अधिकार आता संबंधित आमदारांना देण्यात आले आहेत. तसेच रस्त्याचे काम करणाऱ्यांना कंत्राटदारांची निवड पारदर्शक पद्धतीने करून त्यांना समान काम वाटप केले जाईल. कामाच्या दर्जाचा तडजोड होऊ नये म्हणून कंत्राटदाराला किमान 15 लाख रुपयापर्यंत किंवा कामाच्या 2% सुरक्षा भरणं, स्वतःची यंत्रसामग्री असणे बंधनकारक हे केले गेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर शेत रस्ते आणि पांदन रस्त्याचे काम सुरळीत व्हावे यासाठी महसूल यंत्रणेकडे मोठी जबाबदारी आता ही देण्यात आली आहे. यासाठी आता शेतकऱ्यांना सरकारला सहकार्य करणे अतिशय गरजेचं आहे. आता या निर्णयानुसार तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे आणि राज्य सरकारचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? शेतकरी खरोखरच याला मदत करतील का? तुमची जी प्रतिक्रिया असेल ती नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.